अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा म्हणजेच गजर कीर्तनांचा सोहळा आनंदाचा असा स्तुत्य उपक्रम गेल्या 35-40 वर्षापासून हा चालू आहे। आणि या कीर्तनी सप्ताहातला आजचा हा चौथा दिवस। रामनवमीच्या निमित्ताने आजची कीर्तन सेवा आहे, चौथ्या दिवसाची आहे। आणि कीर्तन रूपी सेवेचं पुष्प माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आलेलं आहे। मायबाप हो, एवढा माझा अधिकार नाही की या नारदाच्या गादीवरून तुम्हाला त्या ठिकाणी ध्यान द्यावं। आणि म्हणून या परमार्थात मी नौका आहे बरं का। आदरणीय अण्णांना माहीत आहे, फार नौका आहे। मला विशेषतः वाटतंय की रोहिदास महाराज नऊ शिक्या गाडीने ड्रायव्हरनं गाडी मागून बसत नाही, बरोबर का? बसतात का? जो नऊ शिकावे चालवणारा त्याच्या वेळी कोण बसतं का? कोणी बसत नाही। पण माझ्यासारखा उदयोन्मुख कीर्तन करायला आपण संधी दिली की माझं परम भाग्य समजतो। मज पामर आहे काय थोरपण पायाची वाहन पायवरी, म्हणजे माझी जागा तुमच्या सर्वांच्या चरणाजवळ आहे। आणि म्हणून माझ्या पुढचं सांगायचं झालं तर आदरणीय अण्णासाहेब, तरुण दादा असतील आणि सर्व गावातले हे सर्व मंडळ असेल, मी माझ्याविषयी फक्त एवढंच म्हणेल कि जितनी मेहरबानी आपने की उतनी तो मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी तो मेरी औकात नहीं, ये तो आपका आशीर्वाद है, वरना मुझमें तो ऐसी कोई बात नहीं, वरना मुझमें तो ऐसी कोई बात नहीं। विठाला या कीर्तन सेवेला साथ संगीत देणारे माझ्या उजव्या हाताला बसलेले मृदुंग वादक मृदुंग म्हणी, ज्यांचं आपलं नुसतं महाराष्ट्रात नव्हे तर गुजरात राज्यापर्यंत ज्यांचा नावलौकिक आहे, असे आमचे परमस्नेही गुरुबंधू असणारे रोहिदासजी महाराज आसानेकर। दुसऱ्यांदा आमची ही गाठभेट पडलेली आहे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। माझ्या या ठिकाणी डाव्या हाताला उभे असलेले हार्मोनियम वादक, आपलं माफ करा, गायनाचार्य, ज्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वतीने थैथुई नाचावं अशा प्रकारचं ज्यांचं सुंदर गायन आहे, आमचे परमस्नेही परममित्र हरिभक्तीपरायण दिनेश महाराज खोकराळेकर, हल्ली मुक्काम जैतानेकर। तसेच आदरणीय विनेकरी बाबा आपल्या गावात अनेक वर्षापासून येत आहेत, असे मोठे अधिकारी पुरुष आहेत। हरिभक्तीपरायण सुरेश महाराज निंबुळकर आहेत। हार्मोनियम वादक म्हणून जे आहेत महाराज, आपलं नाव काय? सुधाकर महाराज, गाव आपलं जैतानाचे सुधाकर महाराज, तेही उपस्थित आहेत। महाराज आपलं नाव सांगा। साल म्हटले आपण सर्व जैतानेकर, सावता भजनी मंडळ जैतानेकर। माझ्या उजव्या हाताला जे ठिकाणी गायनाचार्य म्हणून आहेत साहेबराव महाराज हट्टीकर, जे मला भाच्याचं नातं लावतात। त्यांनी म्हणाले ईश्वर सर माझे मित्र आहेत, आणि त्या दिवसाहून ते पण माझे मामा झालेत। आमची भेट झाली 3 वेळा। आणि माझ्यासोबत आलेले गायनाचार्य आदरणीय रतनसिंग बापू राजपूत, आमचे दराणेकर, अतिशय भोळे बाबडे व्यक्तिमत्व आहे, वयाची 70 ओलांडलेली आहे। अशा प्रकारचे या ठिकाणी सर्व गायन सम्राट उपस्थित आहेत। खळद्याहून आलेले माझे मामा असतील, भजनी मंडळ आहे संपूर्ण, आदरणीय भाईजे असतील, आनंददादा असतील, आमचे जगदीश मामा, भाऊसाहेब, सर्व ही मंडळी, माझे दोन्ही मामा या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे रावसाहेब मामा असतील, आबा मामा असतील, दादा मामा असतील, सयाजी मामा, युवराज मामा, सर्व मामा। आणि नुसतं मामासच काय लिहू म्हणजे माम्याबी सर्वांच्या दर्शनाचा या ठिकाणी आज आलेला आहे। आमचे तरुण दादा असतील, तुम्हा सर्वांच्या मायबापांच्या चरणारविंद या ठिकाणी नतमस्तक होतो आणि कीर्तन सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठला चुकून एखाद्याचं नाव राहून गेलं असेल तर क्षमस्व। काय वेगळे अशा 2 कीर्तन मावर 2 नावे राहिल्यात, 2 तारखा उशी घ्या, पण सर्वांच्या चरणारविंद नतमस्तक होतो। मायबाप हो, अभंग तुकोबर यांचा आहे, ऐका आता। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असा एकही नर जन्माला आलेला नसावा, असा एकही व्यक्ती जन्माला आलेला नसावा की त्याला विठोबा माहित नाही, त्याला ज्ञानोबा माहित नाही, त्याला शिवबा माहित नाही आणि त्याला तुकोबा माहित नाही। ज्याला विठोबा माहित नाही, ज्याला ज्ञानोबा माहित नाही, ज्याला शिवबा माहित नाही आणि ज्याला तुकोबा माहित नाही, मला वाटतं त्याला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहण्याचा अधिकारच नाही। एवढं महात्मा माझ्या तुकोबरायांचं आहे, ऐका। मायबाप असं म्हणतात की जो उगीच झोपतो तेव्हा त्याला आराम म्हणतात, बोलत चालायचंय बरं का। जो उगीच झोपतो तेव्हा त्याला आराम म्हणतात, जो मेल्यानंतर उठू शकत नाही तेव्हा आमच्याकडे हे राम म्हणतात। तुमच्याकडे रामच बोलतात का? काय हरकत नाही। मग जो मेल्यानंतर उठू शकेल तेव्हा हे राम म्हणतात,
जो एखाद्या आपल्या मित्राच्या मनातला जाणतो तेव्हा त्याला सखाराम म्हणतात. जो एखाद्याच्या आपल्या आत्म्यात जाणतो तेव्हा त्याला आत्माराम म्हणतात. जो अखंडितपणे एक पतिव्रतेचं पालन करतो त्याला सीताराम म्हणतात. आणि ऐका, ज्याला साक्षात भगवंत सदेह वैकुंठाला घेऊन जातात ना त्यांना संत तुकाराम महाराज म्हणतात. त्यांना संत तुकाराम महाराज म्हणतात. आणि असं असताना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येऊन एखाद्या वेळ्या गवायला विचारलं की कोण तुकोबर आहे, साधू संतांची ओळख करून देणं हे कीर्तनकाराचं आणि आमचं कर्तव्य आहे आणि एक काळाची गरज आहे. आणि म्हणून एखाद्याने चुकून विचारलंच बरं का सुरेश महाराज की कोण तुकोबर आहे, तर त्याला सांगा ऐक कोण तुकोबर आहे. अहो ज्याने भागवत धर्माचा कळस रचिला ना ते तुकोबर आहे. कोण तुकोबर आहे, ज्यांनी 65 लाखाची जहागिरी दान करून टाकली ते तुकोबर आहे. कोण तुकोबर आहे, ज्यांनी जगातली पहिली कर्जमाफी करून दिली ना ते तुकोबर आहे. कोण तुकोबर आहे, ज्यांच्या पायाची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होती ना ते तुकोबर आहे. कोण तुकोबर आहे, अहो ज्यांची स्तुती शत्रूने करावी ते तुकोबर आहे. कोण तुकोबर आहे, ज्यांनी 5वा वेद म्हणजे गाथा रचेला ते तुकोबर आहे. अहो कोण तुकोबर आहे, अहो ज्यांनी मनुष्य जन्मात देऊन धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4ही पुरुषार्थांची पूर्तता केली ते तुकोबर आहे. एक महत्वाचं विसरलो मी. आज ज्यांच्याकडे त्या ठिकाणी संत भोजन होतं त्यातले आमचे राजेंद्र दादा का नाव इथे वेगळं आहे का, तेच राजेंद्र गिरधर बोरसे. तर तुम्हाला सांगतो आज मी चंदनपुरीहून येतोय, पुरणपोळीचं जेवण केलं आहे. माझी इतकींचीच इच्छा नव्हती मी जेवण करावं असं, पण खरंच सांगतो त्या माऊलीने अतिशय सुंदर त्या ठिकाणी स्वयंपाक केलेला होता. आणि तुम्हाला सांगतो मी एक भाकर भात आणि 8 लिटर दूध पिजाले हो. आणि त्या आईला सांगतो मी आधी जेवण करावं आणि मावशी इमानदारीवर सांगलं फोन करून विचारले आम्हाला, इतकं पोट भरून जेवलो मी. खरंच त्यांचे आभार व्यक्त करतो. अतिशय 35 वर्ष सालगडी म्हणून काम करणारं व्यक्तिमत्व आणि फार आनंद आहे त्यांनी त्या संतांना भोजन घातलेलं आहे. मला वाटतं त्या ठिकाणी प्रॉपर्टी राहिली म्हणून त्याला श्रीमंत म्हणत नाही, मनाची श्रीमंती पाहिजे माणसाजवळ त्याला खऱ्या अर्थाने श्रीमंत म्हणतात. त्यांचे 2 सुपुत्र आहेत, आदरणीय महेश दादा अक्षय दादा. त्यांचं नुकतंच आता महिन्यापूर्वी त्यांनी गृहस्थ आश्रमात प्रवेश केलेला आहे. त्यांना वैवाहिक जीवनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मायबापो आजचा फार पवित्र असा दिवस आहे, कारण महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न ज्यांनी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची चौकट बसवलेली आहे असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा आज जयंती आहे. म्हणून फार पवित्र असं पर्व आहे आणि म्हणून या पवित्र पर्वावर माझी सेवा आहे. तर मी सांगत होतो की मनुष्य जन्मात येऊन धर्म अर्थ काम आणि मोक्ष
या चारही पुरुषार्थांची ज्यांनी पूर्तता केली